भाजपचे यासीन शेख यांनी आज पोलीस उपायुक्त दराडे सरांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी एक पत्र दिलेलं आहे। ते नेमकं काय पत्र आहे, काय विषय जाणून घेऊया। तुम्ही आज दराडे सरांना भेटलेले आहात, पोलीस उपायुक्त, नेमका काय विषय असा आहे की जे नाझिया इलाई खान असं ज्याचं नाव आहे ते बाई खान तर नाही आणि ते मुसलमान पण नाही माझ्या हिशोबाने, आणि त्यांनी आमचे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे आणि आमची आई माय आयशाच्या संदर्भात जे गैर त्यांनी जे शब्द वापरलेले घाणेरडे शब्द त्याचं नबीची नाव घ्यायची लायकी नाही, अवकात नाही, त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करायला CP साहेबांकडे आलो होतो। सरांनी जॉईंट CP साहेबांना भेट दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्यावर संविधानाच्या हिशोबाने जे काही कडक कारवाई करता येईल आणि जेवढे गुन्हा दाखल करता येईल ते करणार आहे। आणि जे नाझिया इलाई खान आहे त्याचा भारतीय जनता पार्टीतर्फे काही पण संबंध येत नाही, ते पक्षाची कुठली कार्यकर्ता नाही, मायनॉरिटीचं नाही। आणि बरेच जे मीडियावाले आहेत त्यांनी सांगितले की ते अल्पसंख्याकमध्ये जे मोर्चा आहे त्याची सदस्य आहे, ते भारतीय जनता पार्टीमध्ये आमचा काही त्याच्याशी संबंध नाही आणि पक्षाचा पण काही संबंध नाही त्याचा। सेकंड पार्ट, आणि जे बाईवर आहे ते संविधानाच्या हिशोबाने आणि लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने त्यांनी जेवढी सखत कारवाई करता येईल तेवढी करावी, हे आम्हाला CP साहेबांच्याकडनं नम्र विनंती आहे। आज तुम्ही लेटर दिलेले, लेटरमध्ये काय होतं? लेटरमध्ये त्यांनी जो शब्द वापरले आमचे पैगंबरवर तो त्याचे आम्ही ऑब्जेक्शन घेतलेला, FIR होईल त्याच्यावर असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। मैडम जैसा वो बोल रहे हैं, एक मुसलमान वो शख्स हो ही नहीं सकता। नबी कुरान में अल्लाह ताला नबी के शान में गुस्ताखी करना बहुत दूर की बात। आदमी अपने माल जान हत्ता अपने औलाद सबसे ज़्यादा जब तक अपने नबी से नहीं चाहेगा वो मुसलमान ही नहीं हो सकता। अब इसको प्रूफ करने की ज़रूरत क्या है? और इस औरत ने हमारे नबी के शान में गुस्ताखी इस तरह से की है कि एक रेपिस्ट से कंपेयर किया, तो हम इसकी कड़ी निंदा करते नौज़बिल्ला। और हम इसको मुसलमान मानना क्या, हमको तो मानते ही नहीं, और इसको हम पूरा पूना और पूरे हिंदुस्तान पूरी दुनिया के मुसलमान इसका निषेध करते हैं। काय नाव म्हटले तुम्ही त्यांचं? नाझिया इलाई खान। जसं की पाहिल्यानुसार नाझिया इलाई खान जे आहेत यांच्या विरोधात या सगळ्यांनी एक पत्र जे आहे ते दराडे सराव जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांना दिलेले आहे आणि नाझिया इलाई खान यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या यांच्याकडून करण्यात येते। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।